राजकीय पक्षांच्या वाट्याला आलेल्या निवडणूक निधीचा तपशील अखेर जाहीर झालाय। त्यानुसार सत्ताधारी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयने ही माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली। निवडणूक आयोगाने हा तपशील आपल्या वेबसाईटवर अपलोड केलाय। दोन भागांमध्ये ही यादी देण्यात आली आहे। पहिल्या यादीत इलेक्ट्रोनल बॉन्ड विकत घेणाऱ्या कंपन्यांची आणि उद्योगांची आणि व्यक्तींची नावे आहेत, तर दुसऱ्या यादीत कोणत्या राजकीय पक्षाने कधी हा निधी आपल्या खात्यात वळता करून घेतला याची माहिती आहे। इलेक्ट्रोनल बॉन्ड योजना घटनाबाह्य असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता। या योजनेत जमा झालेल्या निधीचा तपशील जाहीर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले होते। तेव्हा एकूण 22,217 इलेक्ट्रोनल बॉन्ड आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत। न वठवलेल्या बॉन्डची संख्या फक्त 187 इतकी आहे, म्हणजे ज्याच्यातून पैसे काढण्यात आलेले नाहीत असे। यापैकी 8,603 बॉन्ड्स हे भाजपने एनकॅश करून घेतलेले आहेत, वापरलेले आहेत, तर काँग्रेसला 3,146 बॉन्ड्स मिळालेले आहेत। शिवसेनेला 355 बॉन्ड्स मिळालेत, राष्ट्रवादी काँग्रेसला 126, आम आदमी पार्टीला 245 इलेक्ट्रोनल बॉन्ड्स मिळालेत, राष्ट्रीय जनता दलाला 149।